नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका, प्रकरण 6. त्यानंतर बंगल्यात सारे शांत होते. शंतनुराव त्यांच्या ऑफिसातून परतले आणि त्यांनाही ती जीवघेणी शांतता खटकली होती. जेवण होईपर्यंत विषयाला तोंड फुटलं नव्हतं. स्वतःच्या अभ्यासिकेत शंतनुराव महत्त्वाचे पेपर्स चाळीत असताना शकुंतलाबाईंनी त्यांचे कान फुंकले. शंतनुरावांना साऱ्या गोष्टींचं आश्चर्य वाटलं होतं. नागेशचा हात वामनने पिळवटला हे ऐकताना जरूर त्यांच्या भुवयावर उंचावल्या गेल्या होत्या. तरीही दोन तरुणांतील वाद या पलीकडे त्याला महत्त्व देण्यास ते तयार नव्हते. आणि शकुंतलाबाईंना खोदून विचारताच खरे कारण समजल्यानंतर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले होते. वामन बिंदूला सांभाळून घेतो हे कळल्याने त्यांना समाधान वाटले होते. पण त्यामागील वामनची भावना त्यांच्या लक्षात आली नव्हती. तरीही शकुंतलाबाईंच्या समाधानासाठी त्यांनी वामनला बोलावणे पाठवले होते आणि त्याबरोबर नागेश बिंदूलाही बोलावून घेतले होते. वामन अभ्यासिकेत आला आणि सर्वांकडे नजर टाकून एका बाजूला उभा राहिला. आज तू नागेशशी मारामारी केलीस? शंतनुरावांनी आपल्या स्वरातून नाराजी व्यक्त केली होती. क्षणभर वामनची नजर शंतनुरावांच्या नजरेला भिडली होती. त्या नजरेतील निरागस भाव, त्या नजरेतून आरपार दिसत असलेले त्याचे निष्पाप मन पाहून शंतनुरावही हेलावून गेले होते. चूक झाली माझी, वामन खाली मान घालून म्हणाला. पण त्याच्या कबुली जबाबाने बिंदू मात्र उसळली होती. काय चूक झाली तुझी? तावातावाने ती म्हणाली. तू तू मारामारी केलीस? पप्पा, मारामारी हा तुमचा शब्दच चुकीचा आहे. तू कशाला मध्ये मध्ये चोमडेपणा करते आहेस? शकुंतलाबाईंनी कुत्सितपणे म्हटले. तू काय करते आहेस या क्षणी? ताडकन बिंदूने उलट विचारलं आणि शकुंतलाबाई संतापल्या. पाहिलं मलाही उलट उत्तर देते ही. फार शेपारली आहे. आईचा मान राखायचा तो बाजूलाच राहिलं, वर उद्धटपणे बोलते. मुलांनाही मान असतो, मान द्यायचा असतो हेही आईवडिलांनी विसरायचं नसतं. फक्त स्वतःचाच मान आईवडिलांनी जपला तर अपमानाचेच प्रसंग वारंवार येत राहणार. बघा कशी बोलते ती. बिंदूचे बोलणे शकुंतलाबाईंच्या मनाला फार लागले होते. बिंदू, शंतनुरावांनी तिला दटावलं. मुलींना मर्यादशील वागणं शोभतं. बिंदू गप्प झाली, पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती. हा तर वामन, मारामारी झाली नाही असं बिंदूचं म्हणणं आहे. वामनकडे पाहत शंतनुराव म्हणाले. मग काय वादविवाद झाला? वाद फक्त नागेशच घालत होता, पुन्हा बिंदूमध्येच बोलली. शंतनुरावांनी कपाळावर आठ्या चढवून तिच्याकडे पाहिले. रागवता काय पप्पा? खरं तेच सांगते या, बिंदू ठामपणे म्हणाली. नागेश समोर वामन काय वादविवाद करणार? तिच्या स्वरात उपहास होता. आश्रित कधी मालकासमोर वरच्या आवाजात वाद घालू शकतो? आणि वामनला तर आपण पोचला आहे. कशासाठी? फक्त या नागेशच्या शिव्या खाण्यासाठी. होय ना पप्पा? लहानपणी नागेश तुमच्याकडे हट्ट करीत होता की त्याला बाहुली हवी आहे. तुम्ही त्याला चालता बोलता बाहुला आणून दिला. कशासाठी? शिव्या खाण्यासाठी? गरम गरम भाकऱ्या बडवण्यासाठी? बिंदूच्या बोलण्याने अभ्यासिकेतील वातावरण तंग झालं. नागेश आणि शकुंतलाबाईंच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसून येत होता. वामन तर भकास मुद्रा करून उभा होता आणि शंतनुराव तर डोळे विस्पारल्या अवस्थेत आळीपाळीनं नागेश, शकुंतलाबाई आणि वामन या तिघांकडे पाहत होते. वामनच्या मुद्रेवर घायाळ भाव पाहून शंतनुराव स्वतःच घायाळ झाले होते. आश्रित, एक दीर्घ सुस्कारा सोडला त्याने. लहानपणी नागेश आणि वामन या दोघात जी तेढ निर्माण झाली होती ती जसजसं मोठं होत जातील तसतशी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी होईल असं वाटलं होतं त्यांना.
दोघेही मित्र होतील अशी अपेक्षा होती त्यांची, पण झालं होतं उलटंच. तेढ कमी होण्याऐवजी वाढतच गेली होती. बिंदूचे मात्र शंतनूरावांना कोडे वाटत होते. लहानपणी बिंदू जेव्हा वामनची बाजू घेऊन भांडत होती तेव्हा त्यांना तिचं कौतुक वाटत होतं, पण आता तरुण वयात बिंदू वामनची कड घेते आहे हे पाहिल्यावर मात्र त्यांना वेगळाच वास येऊ लागला होता. स्वतःचा अपमान निमूटपणे सोसणारा वामन बिंदूसाठी मात्र खवळून उठतो हे ऐकताच त्यांच्या मनात संशयाचं भूत डोकावलं होतं. आपण वामनला वाढवलं ही चूक की बरोबर, या बाबतीतली उत्तरं शोधताना ते बेचैन जरूर झाले होते. वामनने लहानपणी गावाला पाठवा असं म्हणताच आपण त्याला गावाला परत पाठवावयास हवं होतं असं त्यांना वाटू लागलं होतं. कदाचित आपण उगाच संशय घेत आहोत असंही क्षणभर त्याला वाटलं होतं, कारण वामनचे चारित्र्य स्वच्छ होते, वागणे चोख होते. बिंदूशी वायफळ गप्पा मारताना त्यांनी कधीही वामनला पाहिलं नव्हतं. पण कॉलेजात तो विचारही शंतनूरावांनी लगेच झटकून टाकला होता. नागेश, बिंदू आणि वामन एकाच रुपारेल कॉलेजात होते. जर बिंदू आणि वामनचं सूत जमलं असेल तर ते नागेशला कळल्याशिवाय राहिलं नसतं याची त्यांना खात्री वाटत होती. वामनच्या चारित्र्याच्या बाजूनेच आपल्या मनाने कौल दिलेला पाहून शंतनूरावांची बेचैनी थोडी कमी झाली होती. तरीही त्यांच्या मनावर स्वार झाले संशयाचे भूत पूर्णपणे उतरलेले नव्हते. त्या क्षणी त्यांनी निर्णय घेऊन ठेवला होता. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर जर वामनला गावाला परतायचेच असेल तर ते वामनला गावाला परत पाठवणार होते, नाहीतर वामनला ते मुंबईतच वेगळी खोली घेऊन देणार होते. पप्पा, कुत्र्या मांजराला आपण पाळतो, पण त्या पाळीव प्राण्यांची खोडी काढली की तेही गुरगुरते. वामन तर माणूस आहे, त्याला मन भावना आहेत. वामनच्या बचावासाठी किती पोटतिडकीने बोलते ही, काय असावे हिच्या मनात. अस्वस्थ चित्ताने शंतनूरावांनी बिंदूच्या डोळ्यांत पाहण्याचा प्रयत्न केला. प्रथमपासून बिंदूला वामनबद्दल आपुलकी वाटत आली आहे. आता ही आपुलकीनेच वामनशी बाजू मांडते की हिची आपुलकी प्रेमात बदलली आहे. पप्पा, नागेशला तुम्ही समज द्या. बिंदू नागेशकडे पाहत तीव्र स्वरात म्हणाली. त्याने वामनला पुन्हा हिणवता कामा नये. शंतनूरावांनी विचारपूर्वक नागेशकडे पाहिले. अभ्यास कुठेपर्यंत आला आहे तुझा? नागेशला त्यांनी संत सुरात विचारले. परीक्षा होईपर्यंत तू इतर कसल्याही गोष्टीत लक्ष घालण्याची जरुरी नाही. यापुढे तू वामनची खोडी काढू नयेस असं वाटतं मला. जरा जबाबदारीनं वागायला शिक. माझ्यानंतर तूच आपली कंपनी पुढे चालवणार आहेस, म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिक. वामनला हिनवून तुला काय समाधान मिळते? नागेशने जरा रागाने शंतनूरावांकडे पाहिले. त्याला त्यांचे म्हणणे अजिबात रुचले नव्हते आणि ते लक्षात येताच शंतनूरावांनी घाईघाईने आपले म्हणणे अधिक स्पष्ट केले. हे पहा, मी वामनच्या वागण्याचं समर्थन करतोय असंही नाही. वामननेही स्वतःच्या मर्यादा ओळखून वागण्यास शिकायला हवं. पण पप्पा, इनफ इनफ. शंतनूरावांनी बिंदूला थोपवलं. आता जा तुम्ही. मला जरा कामात लक्ष घालण्यास वेळ मिळू दे. उद्या माझी महत्त्वाची मीटिंग आहे. जा. नाराजीनेच बिंदू खोली बाहेर गेली. शकुंतलाबाईंना आणि नागेशलाही शंतनूरावांचे वागणे खटकले होते, पण वामनला तर धक्का बसला होता. शंतनूरावांच्या बोलण्यातील अर्थ त्याला व्यवस्थित उमजला होता. इतरांना त्यातील शब्दांचे वजन कळले नव्हते, पण वामनला शंतनूरावांनी केलेली शब्दांची कसरत व्यवस्थित समजली होती. शंतनूरावांनी नागेशच्या बोलण्याबद्दल अजिबात नापसंती व्यक्त केली नव्हती. उलट कंपनीचा पुढे तो सर्वेसर्वा होणार असे प्रोत्साहन देऊन छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं होतं. आपली ही गणना शंतनूरावांनी छोट्या छोट्या गोष्टीत केली याचंच वामनला दुःख झालं होतं. वामनचे अस्तित्व ध्यानात घेण्याची जरुरी नाही
हेच शंतनूराव आणि नागेशला आडवळणाने सुचवले होते आणि ते नागेशच्या नसले तरी वामनच्या जरूर लक्षात आले होते. शेवटी तर वामनने मर्यादा ओळखण्यास शिकावे असे सांगून नागेशच्या आश्रित या हिनवण्यावर शंतनूरावाने शिक्कामोर्तब केलं होतं. या बंगल्यात इतरांकडून आपण दुखावलं गेलो तरी शंतनूराव आपला मामा आपल्याला कधी अपमानास्पद वागणूक देणार नाही, हा वामनचा विश्वास कोलमडून पडला होता. शंतनूरावांच्या बोलण्याने त्याच्या काळजाला घरे पडली होती. वामन, थोड्या वेळानं माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. वामन जाता जाता शंतनूरावांनी त्याला सांगितलं होतं. आपल्याच विचारात दंग असला तरी वामनला शंतनूरावांच्या मागणीचं आश्चर्य वाटलं होतं. झोपताना शंतनूराव कधीही कॉफी पित नव्हते, मग आजच कॉफी मागण्याचं प्रयोजन? वामन कुशाग्र होता. शंतनूरावांना आपल्याशी एकट्याशीच काहीतरी बोलायचं आहे आणि त्यासाठीच ही कॉफी त्यांनी मागवली आहे हे त्याच्या चटकन लक्षात आलं होतं. कॉफी करतानाही त्याच्या मनात शंतनूरावांचे बोलणे घुमत होते. या घराला सदैव आपण आपलं मानलं, पण या घरानं आणि घरातील माणसाने सदैव आपल्याला परकेच मानलं हे उमजल्यानं तो दुःखी झाला होता. या अफाट दुनियेत आपलं कोणी नाही, आपण एकाकी आहोत या जाणीवेनं तो व्यथित झाला होता. वामन कॉफी घेऊन जेव्हा अभ्यासिकेत शिरला तेव्हा शंतनूराव फायलीत डोके खुपसून बसले होते. वामनने कॉफी टेबलावर ठेवीत म्हटलं, मामा, कॉफी. शंतनूरावांनी तत्परतेने फाईल मिटली. मी जाऊ? अभ्यास कसा चालला आहे तुझा? डोळ्यावरचा चष्मा काढत शंतनूरावांनी विचारलं. पास होईन मी मामा. त्याच्या आत्मविश्वासाचं शंतनूरावांना कौतुक वाटलं. पुढे शिकणार आहेस? वामनने शंतनूरावांच्या नजरेला नजर दिली. त्याचा चेहरा विचारमग्न झाला होता. मामा, पुढे शिकण्याची इच्छा आहे, पण नको. इथे राहिलो की उगाच. त्यानेच विषय काढला म्हणून शंतनूरावांना बरं वाटलं होतं. वेगळे राहण्याची इच्छा आहे? इच्छा नाही माझी. वामनचा आवाज दाटून आला होता. मला असे भरलेल्या घरात राहायला आवडेल मामा, पण माझा नाईलाज आहे. माझ्यामुळं घरात भांडण तंटे व्हावेत हे मलाच मुळी मंजूर नाही. मामा, मी खूप संयम बाळगतो, पण काही वेळेला माझाही संयम गळून पडतो. वेगळा राहणार तर तुला नोकरीही करावी लागेल. मी तयार आहे. परीक्षा झाली की माझ्या ऑफिसात ये. नको, ताडकन वामन म्हणाला. तुमच्या ऑफिसात नोकरी नको आहे मला. शंतनूराव हसले. वामनने फारच दूरचा विचार केला आहे याची जाणीव झाली त्यांना. पुढे मागे नागेश कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये सामील झाला तर पुन्हा नागेशची खटके उडवायला नकोत म्हणून तो तेथील नोकरीच नाकारीत होता. मी पाहीन तुझ्या नोकरीचा, शंतनूराव म्हणाले आणि वामनला गही भरून आला. त्यांच्या पुढ्यात तो गुडघे टेकून बसला आणि त्यांच्या मांडीवर मस्तक टेकून मुक्तपणे रडला. तो भावनावश झालेला पाहून शंतनूरावांचं काळीजही गलबलून गेलं. आवर स्वतःला, आवर. शंतनूरावांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं. तू स्वतंत्र होतो आहेस याचा मलाही आनंद आहे. लक्षात ठेव, कर्तृत्ववान माणसाला भरारी मारण्यासाठी आकाशही तोकडं वाटतं. वामन गेला तरी शंतनूराव खूप वेळ विचार करत बसले होते. आपण गोड बोलून वामनला वेगळा करतो आहोत हे बरोबर की चूक आहे याबाबत त्यांचा निर्णय होत नव्हता. त्या दिवसापासून वामन आणि नागेशच्यात संभाषणच होत नव्हतं. वामन अबोलपणे सारी कामं उरकत होता आणि त्वरेने अभ्यासाकडे वळत होता. कॉलेजातही जाण्याचं टाळत होता तो. कॉलेजात गेलं की माधुरीला चुकवता येत नसे आणि माधुरीला चुकवले नाही तर बिंदू नाराज होई. अशी परिस्थिती असल्यामुळे तो बंगल्यातच अभ्यासाला बसत होता. आठवडा गेला आणि माधुरी स्वतः शंतनूरावांच्या बंगल्यावर आली.
संध्याकाळची वेळ होती. शंतनुराव आणि शकुंतलाबाई दिवाणखान्यातच बसून दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहत होते. नागेश नुकताच कॉलेजातून आला होता. वामन कॉलेजात गेलाच नव्हता आणि बिंदू अजून कॉलेजातून आलीच नव्हती. त्याचवेळी बंगल्याच्या आवारात मोटार शिरल्याचा आवाज शंतनुराव शकुंतलाबाईंच्या कानी पडला होता. कोण आले असावे? शकुंतलाबाई सहजगत्या म्हणाल्या. बिंदू मोटार घेऊन गेले आहे, शंतनुरावांनी विचारले आणि शकुंतलाबाईंनी नकारात्मक मान हलवली. दोघेही दरवाजाकडे पाहत असतानाच बाहेरून भिकू आत येतो म्हणाला. साहेब, एक बाई आल्या आहेत. बाई म्हणता शंतनुरावांच्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नचिन्ह विरण्याच्या आतच माधुरी दिवाणखान्यात आली होती. माधुरी नेहमीप्रमाणे पंजाबी ड्रेस अथवा स्कर्टमध्ये न येता साडीत होती, पण तरीही ती बाई नाही, तरुणी आहे हे सहज ओळखू येत होतं. ये, शकुंतलाबाई तिचं निरीक्षण करीत म्हणाल्या. त्यांची नजर तिच्या हातातील पुस्तकावर खिळली आणि ती कॉलेज कन्या आहे हे लक्षात येताच त्यांनी चटकन विचारलं होतं. कॉलेजातून आलीस? माधुरीनं मान डोलावतच विचारलं. नागेश आहे? नागेशची मैत्रीण तू? बैस बैस. शकुंतलाबाईंनी तिला बसण्यास सांगितले आणि भिकूला तिच्यासाठी चहा आणण्यास फरमावले. शंतनुराव चिकित्सक नजरेने माधुरीचे निरीक्षण करीत होते. माधुरी सुंदर आहे हे आंधळ्यानंही मान्य केलं असतं असं त्यांचं तिला पाहताच मत झालं होतं. त्यांना ती आवडली होती. नागेशसाठी अशी सुंदर बायको हवी असे त्यांचे मत होते आणि माधुरीच्या बाजूने त्यांचे मन केव्हाच झुकले होते. नागेशच्याच वर्गात आहेस तू? पुन्हा शकुंतलाबाईंनी विचारलं आणि माधुरी हो म्हणत असताना त्या चटकन टेलिफोनवर बोलू लागल्या होत्या. नागेश, अरे तुझी मैत्रीण आली आहे. माउथपीसवर हात ठेवीत मग त्यांनी माधुरीला विचारलं, तुझं नाव काय ग? माधुरी. माधुरी आली आहे तुला भेटायला. शकुंतलाबाईंनी रिसिव्हर खाली ठेवला आणि नागेश धावतच दिवाणखान्यात आला. माधुरी आपल्याला भेटायला आली यावर त्याचा विश्वासच बसला नव्हता. माधुरी, व्हॉट अ स्वीट सरप्राईज. तिच्या बाजूला सोप्यावर बसत नागेश म्हणाला. तुझा बंगला छान आहे. आवडला मला. दिवाणखान्यात न्याहाळत माधुरी म्हणाली. जा, संपूर्ण बंगला दाखव तिला. शंतनुरावांनी नागेशला परवानगी दिली आणि नागेश तत्परतेने उठला. दोघेही बंगल्याच्या अंतर्भागात जाताना पाहून शंतनुराव म्हणाले, नागेशची मैत्रीण छान आहे. शकुंतलाबाई मनापासून हसल्या होत्या. नागेश बरोबर त्याचा संपूर्ण बंगला पाहत असताना माधुरीचे डोळे मात्र वामनला पाहण्यासाठी भिरभिरत होते. बंगला पाहून झाला तरी वामन मात्र तिच्या दृष्टीला पडला नव्हता. ती निराश झाली होती. खरे तर ती वामनसाठीच नागेशच्या बंगल्यावर आली होती. गेले 2 आठवडे वामन कॉलेजात अभ्यासाला येत नाही म्हणून ती बेचैन झाली होती. त्याला भेटण्यासाठी आतुर झाली होती ती. आणि अखेर आज तिच्या मनाने उचल खाल्ली आणि कॉलेज लायब्ररीतून ती थेट शंतनुरावांच्या बंगल्यावर आली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.